मीरा भाईंदरमध्ये साईबाबा नगर ते शिवार गार्डन दरम्यानचा मेट्रो समांतर पूल पूर्ण झाला आहे, मात्र अद्यापही वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणी मीरा भाईंदर काँग्रेस आक्रमक झाली आहे. युवक काँग्रेसचे सिद्धेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पुलाजवळ आंदोलन केले. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन पुलाचे त्वरित उद्घाटन करून तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी काँग्रेसने मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वेळेची वाट पाहण्याऐवजी नागरिकांच्या सोयीचा विचार करा. वाहतूक कोंडीमुळे शेकडो लोकांना रोज अडथळे येत आहे. प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन पूल उघडावा, अन्यथा काँग्रेसकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काँग्रेसने दिला होता, अशी बातमी प्रदर्शित करण्यात आली होती. यावर मीरा भाईंदर शहरातील आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रत्युत्तर दिले आहे, ते आपण जाणून घेऊया. सर, तो एलिव्हेट ब्रिज झाला नागपूरच्या धर्ती होती, त्याचं उद्घाटन सोहळा थांबलेला. काँग्रेसने आंदोलन केलं की मुख्यमंत्र्यांची वाट बघताय, पण स्थानिक लोकांना तुम्ही कोंडीच पकडताय. वाहतूक कोंडी होते, त्याबद्दल आपण काय बोला सर? नाही काका, आमची विकासाची कामं एवढी आहे या शहरामध्ये की रोज उद्घाटन केलं तरी कमी आहे. ब्रिजचा जो विषय हा एक प्रेस्टिजियस प्रोजेक्ट मीरा भाईंदरसाठी होतं आणि मागच्या वेळी पण ते घाईघाईने काही झालं नाही उद्घाटन. आमची मागणी आहे की मुख्यमंत्री साहेबांनी यावं आणि उद्घाटन करावं. ब्रिजचं 100% खाली काम झालं म्हणून नाही, त्याला फिजिबिलिटी रिपोर्ट, त्याचं कन्सल्टंटचं स्टेबिलिटी रिपोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी लागतात त्याला. ती आत्ताच पूर्तता झाली. आता म्हणजे एक सांगायला 2-3 दिवस. आपल्याला वाटतं की तो ब्रिज रेडी आहे म्हणून तसं नव्हतं. त्याला बाकीचे कागदपत्र लागतात. उदाहरण सांगतो की मेट्रो तुम्ही बघितलं तर ते ट्रॅक टाकलेलं आहे, पण त्याला अनेक प्रोसेस आहे. ते सगळ्यांची वेगवेगळ्या डिपार्टमेंटची मान्यता लागते त्याला. कारण उद्या काय घडलं बिडलं तर काय, तर ते सगळ्यांची रिपोर्ट आता आली आहे. आता लवकर मला वाटतं येणार एक 7-8 दिवसामध्ये तो ब्रिजचं उद्घाटन होईल. काल मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांना भेटलो. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं मी वेळ देतो. आणि ज्यावेळी शहरात मुख्यमंत्री येतात त्यावेळी अजून काहीतरी शहराला देऊन जातात. तर आमची इच्छा आहे की मुख्यमंत्र्यांना बोलवायचं, त्यांचा हस्ते उद्घाटन सन्मान आहेतच, परंतु ते आल्यानंतर इतर काही गोष्टीची पण शहरासाठी मागण्या करता येतात. आणि जो मुख्यमंत्री ज्या शहरात जातो तो काही ना काही द्यायचा प्रयत्न करतो. तर आपल्याला आनंद आहे की मुख्यमंत्री या शहरात येतात आहे.